नमस्कार मंडळी. बेसन लाडू बनवताना लाडू टाळ्याला चिकटतात, आकार धरत नाहीत किंवा दाणेदार होत नाहीत. मग ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. योग्य प्रमाण आणि ही पद्धत वापरली तर लाडू एकदम मिठाईवाल्यासारखे बनतील. सर्वप्रथम चणा डाळ भाजून मिक्सरला थोडी भरडसर दळून घ्यायची. कढईमध्ये 4 कप डाळीचं पीठ सुरुवातीला नुसतंच मंद आचेवर भाजून घ्यायचं. यामुळे पीठ भाजताना हात दुखत नाही. नंतर त्यामध्ये 1 कप तूप थोडं थोडं टाकत पीठ भाजायचं. रंग बदलायला लागला की उरलेलं तूप सगळं टाकायचं. पीठ रवाळ असल्यामुळे मिश्रण एकदम दाणेदार होतं. मिश्रण छान भाजून होत आलं की ते तूप सोडायला लागतं. आता कोमट पाण्यात भिजवलेलं केशर त्यामध्ये टाकायचं. यामुळे बेसन फसफसतं आणि लाडूंना छान दाणेदार टेक्स्चर मिळतं. हे मिश्रण परातीत काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर आणि 1.5 कप पिठी साखर टाकून सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता हाताने गोल गोल लाडू वळायचे आणि वरून पिस्त्याचे काप लावायचे. बघा, आपले दाणेदार बेसन लाडू किती सुंदर झालेत. तोंडात टाकताच विरघळतील असे मऊ आणि खमंग. खरंच वाटतंय मिठाईवाल्याच्या दुकानातूनच लाडू आणलेत की काय.